ह्या प्रभागात बाजारपेठ असल्यामुळे कचरा ही एक बरीच मोठी समस्या असू शकते. तर त्याच्या व्यवस्थापनासाठी काही तुमचे प्लॅन? 2 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये आणि 60 वर्षाची महिला सुद्धा सुरक्षित नाहीये. तर ताईंच्या स्मरणार्थ तुळशीबागेतच आपण एक महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारलेला आहे. बरं, पेठांमध्ये किंवा मध्यवर्ती भागामध्ये रस्ते खूप छोटे आहेत, अरुंद आहेत, त्यामुळे आणि तिथले खड्डे. सो ह्या सगळ्या इश्यूकडे तुम्ही कसं बघता आणि तो सॉल्व्ह होण्यासाठी काय पावलं उचलणार आहात? पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी आता जवळ आल्या आहेत. आत्ता आपण प्रभाग क्रमांक 25 मध्ये आहोत. इथून सौ स्वप्नाली नितीन पंडित ह्या उमेदवार आहेत. हा चेहरा पहिल्यांदाच उभा राहतोय, पण ह्या चेहऱ्यामागे सगळे लोक खूप आश्वासक आहेत. तर आपण आता त्यांच्याशीच बोलणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपण सुरुवातच ह्या विषयातून करूया की तुम्ही एक स्वतः महिला उमेदवार आहात. तर तुमचं महिलांसाठी काम करण्याचं किंवा ह्याच्या वुमेन एम्पॉवरमेंट ह्या दृष्टिकोनातनं काय प्लॅन्स आहेत? सर्वात पहिले मुद्दा येतो ते महिलांच्या सुरक्षिततेचा, की आता खरंच आपण आजूबाजूला बघतोय की 2 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये आणि 60 वर्षाची महिला सुद्धा सुरक्षित नाहीये. तर कुठेतरी महिलांना सुरक्षितता द्यायला पाहिजे. आता माझ्याच भागामध्ये म्हणजे तुळशीबाग हा मध्यवर्ती भाग पडतो, तर येणारा ग्राहक वर्ग हा जास्तीत जास्त महिला वर्ग असतो. तर त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काय करू शकतो? तर आम्ही स्वतः महिला स्वयंसेवक म्हणून काम करतो. तसंच आता थोडं प्रशासनाची जोड मिळाली तर आपल्याला अजून त्यांच्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलता येतील. ओके. जसं तुम्ही म्हणलात की खूप मोठी बाजारपेठ आहे, पुण्याच्या मध्यवर्ती हा प्रभाग आहे. तर इथे येणारी जी लोक आहेत, जे की काही खरेदीसाठी येतील किंवा काही कामासाठी येतील, गोष्टी येतील, तर त्यांच्यासाठी सोयी सुविधा ह्या हिशोबातनं काही प्लॅन्स आहेत? मी एक पहिले इथे नमूद करू इच्छिते की आपल्या माननीय आदरणीय मुक्ताताईंच्या स्मरणार्थ तुळशीबागेतच आपण एक महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारलेला आहे. की ज्या महिला खरेदीसाठी यायच्या, ज्यांच्यावर लहान बाळं असायची, मग त्यांना तो एक प्रश्न पडायचा. त्याच्यासाठी आपण मागेच एक हिरकणी कक्ष म्हणून उघडलेला आहे. म्हणजे आपण इतक्या महिलांच्या सुविधेचा विचार करतोय. तर अजून त्याच्यामध्ये आपण पुढे काय त्यांच्यासाठी किंवा वॉशरूमची सोय नव्हती, ती ऑलरेडी आपण करून दिलेली आहे. महिलांना अजून काही अडचणी असतील, म्हणजे आता आपण कॅमेरे बसवलेले आहेत, तर कुठे काही अगदी प्रॉब्लेम झाला तर आपल्याला नक्कीच त्याचं तपासणी करता येईल की काय चालू आहे किंवा काय नाही असं. ह्या प्रभागात बाजारपेठ असल्यामुळे कचरा ही एक बरीच मोठी समस्या असू शकते. तर त्याच्या व्यवस्थापनासाठी काही तुमचे प्लॅन्स किंवा एक नियोजन, जेणेकरून की तो कचरा किंवा त्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, तो परिसर तो स्वच्छ राहील? आता आपले माननीय हेमंत भाऊजी रासने ज्यांचा हा संकल्पच आहे की मला स्वच्छ प्रभाग करायचा आहे, स्वच्छ पुणे सुंदर पुणे करायचं आहे. आम्हीही तोच वारसा म्हणा किंवा तीच आम्ही हे पुढे घेणार आहे. आपल्या निवडणुकीमध्ये उतरायच्या अगोदरच आपल्या मंडळाकडून मी आणि माझ्या मिस्टरांनी, जे नितीन पंडित, बरोबर, जे आपल्या तुळशीबाग मंडळाचे कोषाध्यक्ष आहेत, गेली 25 वर्ष ते सोशल वर्क करतायत, ज्याच्यामध्ये ते आपले भारतीय जनता पार्टीचे काम करतायत. आणि त्याच्यामधूनच मी त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या थोडासा कामाचा भाग म्हणून मीही त्यांच्या बरोबर कायम असते. त्यामुळे मला थोडी पक्षाची यंत्रणा माहिती आहे की नाही असं नाहीये. सामाजिक कार्यक्रम खूप होतात, त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या महिला तेवढ्याच जोमाने साथ देतात, मदत करतात त्यांना. आणि राहिला प्रश्न तुमचा कचरा व्यवस्थापनाचा, तर त्या मुद्द्याकडे येते मी. आपण आता कचऱ्याचं विघटन करतोय किंवा मुळात आता आम्ही ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये उतरायच्या अगोदरच आपण एक माझा परिसर माझी जबाबदारी हा एक उपक्रम घेतला होता की मी दुसऱ्याला सांगण्यापेक्षा ही माझी नैतिक जबाबदारी असली पाहिजे की माझा भाग हा स्वच्छ असला पाहिजे. त्यामुळे आपण तो उपक्रम अगोदरच चालू केलेला आहे. पुण्याचा मध्यवर्ती भाग, वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न. पुण्यामधल्या सगळ्या
पेठांमध्ये किंवा मध्यवर्ती भागामध्ये रस्ते खूप छोटे आहेत, अरुंद आहेत, त्यामुळे आणि तिथले खड्डे. सो ह्या सगळ्या इश्यूकडे तुम्ही कसं बघता आणि तो सॉल्व्ह होण्यासाठी काय पावलं उचलणार आहात? काय माहितीये का, लोकसंख्या वाढते त्यामुळे वाहतूक कोंडी ही होत राहणार आहे. पण त्याच्यावरती आता सोल्युशन आलेलं आहे. आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री त्यांनी सांगितलेलंच आहे की आता आपल्याकडे भुयारी मार्ग पुण्यामध्ये जास्तीत जास्त होणार आहे. त्याचबरोबर जी मेट्रोची सुविधा झालेली आहे त्यांनी थोडासा भार कमी झालाय. फक्त आता मेट्रोची कनेक्टिव्हिटी ही जेव्हा वाढेल तर त्याचा अजून आपल्याला फरक आपल्या या वाहतूक कोंडीवरती नक्कीच जाणवेल. कारण लोक जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतील तर नक्कीच ते प्रायव्हेट व्हेकल्स नाही काढणार जास्त बाहेर. फक्त ती कनेक्टिव्हिटी अजून थोडी वाढली की आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल. तसं आपल्या मध्यवर्ती भागामध्ये 3 पार्किंग आहेत, पब्लिक पार्किंग. तर आपण मला जर संधी मिळाली तर आपण प्रशासनाच्या मदतीने नगरपालिकेकडे हे करून त्याला अजून बहुमजली करता येते का, ओके, त्याच्यावरती विचार करूया. आणि खड्डे, पुण्यामध्ये खड्डे हा बराच मोठा प्रश्न आहे. आपल्या आतमधले रस्ते खूप छोटे आहेत. सो तिकडे खड्डे बुजवणं, रस्ते मोठे करणं किंवा रस्ते सपाट करणं हा खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण काम कधी करणार आणि बाजारपेठा आहेत. सो त्याच्याशी रिलेटेड त्याच्यावर नक्कीच काम होईल. काय होतं, काहीतरी दुरुस्तीकरणाचं काम होतं आणि मग ते थोडं अर्धवट राहिलं जातं. पण जेव्हा आपल्याकडे काहीतरी सत्ता येईल किंवा आपल्याला काहीतरी ऑथॉरिटी असेल बरोबर. आपल्याला त्याच्या करण्याची, तर नक्कीच मी ही काही संधी तुम्हाला बोलू देणार नाही पुन्हा या विषयावरती. ओके, तुम्ही आता बीजेपी कडून लढताय. सो ह्या पक्षामध्ये आल्यावर किंवा एंट्री झाल्यावर तुम्हाला तुमचा काय एक्सपिरियन्स आहे, कसं वाटतंय तुम्हाला याबद्दल? भारतीय जनता पार्टी हा पक्ष मला नवीन नाहीये. कारण मी म्हटलं मगाशी माझ्या पतींनी 25-26 वर्ष ह्यामध्ये काम केलेलं आहे. पण आज डीपली बघतीये की जे बूथ प्रमुख असतील, हजारीबाग प्रमुख असतील, इथले सगळे कार्यकर्ते एक फॅमिली मेंबर म्हणून सगळे फॅमिली बॉन्डिंग आहे सगळ्यांमध्ये. खूप कष्टाने किंवा खूप प्रेमाने करतायत. म्हणजे त्याला आपण असं म्हणूयात की ते सगळे खूप आपुलकीने करतायत. म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे की इथे आपली किती लोक राहत आहेत, आपले वोटर किती आहेत, ते कुठे कोण शिफ्ट झाले, इतकी डिटेल आणि सगळी माहिती आहे सगळ्यांना. हे मी खूप जवळून पाहते आता आणि अनुभवते. कारण आता आमचे डोर टू डोर चालू आहे, प्रचार चालू आहे. ओके, तर नक्कीच त्या सगळ्यांचं खूप मला सहकार्य मिळत आहे. बरोबर. तर तुम्हाला ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स खूपच असा चांगला आणि असा एम्पॉवरिंग वाटत असेल? नक्की, मी खूप एन्जॉय करते. Okay. ही सिस्टम चालू आहे, जे सगळं प्रचार चालू आहे, खूप छान एन्जॉय करते आणि मला खूप आनंद मिळतो यातून. जे काय पब्लिक होत ठरवेल ते ठरवेल, पण मला खूप छान वाटते. ओके, आपण ह्यांच्याशी आज संवाद साधला आणि ह्यांच्या सगळे विजन एक छोट्याशा ह्याच्यामध्ये जाणून घेतली. धन्यवाद. थँक्यू. पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप आभार.